काळाच्या ओघात लोप पावत चाललेल्या तमाशा लोक कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे आणि त्यातच महानगरपालिका प्रशासनाकडून अन्याय होत आहे। तेव्हा लोक कलावंतांना जिल्हा प्रशासनाने न्याय द्यावा अशा आशयाचे एक निवेदन खान्देश तमाशा परिषदेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। सदर निवेदनात म्हटले आहे की खानदेशात 25 खानदेशी तमाशा फड आहेत, त्यावर सुमारे 2000वर तमाशा कलावंत त्यांच्या परिवाराची उपजीविका भागवित आहेत। खानदेशातील धुळे शहराची तमाशाची पंढरी म्हणून राज्यभर ओळख आहे, म्हणून धुळे शहर हे तमाशाचे मुख्य केंद्र आहे। शहरातील 5 कंदील येथे ब्रिटिश काळापासून तमाशा कलावंतांना सुपारी घेण्यासाठी थांबत होते। कालांतराने रहदारी वाढली, त्यामुळे गेल्या 15 ते 20 वर्षापासून धुळे कारागृहासमोरील जेल रोडवर तमाशा कलावंत कार्यक्रम सुपारी अर्थातच बिदागी घेण्यासाठी थांबतात। मात्र महापालिकेच्या वतीने 5 कंदील येथील भाजीपाला विक्रेते यांचे स्थलांतर करून त्यांना जेल रोडवरील शासकीय तंत्रनिकेतन परिसरात जागा आरक्षित करीत आहे। त्यामुळे तमाशा लोक कलावंतांनी जायचे कुठे असा प्रश्न उपस्थित करण्यात आला असून त्यांचे उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे। तेव्हा जिल्हा प्रशासनाने तमाशा लोक कलावंतांना न्याय द्यावा, तसेच शासकीय तंत्रनिकेतनाच्या गेटपासून पुढे कारागृहापर्यंत तमाशा कलावंतांना जागा द्यावी आणि भाजी विक्रेत्यांना तंत्रनिकेतन गेटपासून खालच्या बाजूला जागा द्यावी अशी मागणी खान्देश तमाशा परिषदेने केली आहे। यावेळी परिषदेचे कार्याध्यक्ष शेषराव गोपाळ यांच्यासह भीमाभाऊ, रविभाऊ, राजू भीमराव बोरसे, शालिग्राम उत्तम गोपाळ, अनिल नामदेव बोरसे, शालिग्राम शांताराम, भीमा नामा, बंडू नामा धुळेकर, रवी निकम आदी तमाशा फड मालक व कलावंत मोठ्या संख्येने उपस्थित होते। जवळपास 15 ते 20 वर्षापासून आपल्या धुळे, नंदुरबार आणि जळगाव या 3 जिल्ह्यांमधील तमाशा कलावंत त्यांचे फड मालक हे जेल रोडवरती बिदागी घेण्यासाठी आपला उपस्थित राहत असतात। मंगळवारी आठवडे बाजार असतो, आठवडे बाजाराच्या दिवशी उभ्या खानदेशातले तमाशा कलावंत फड मालक त्या ठिकाणी येतात आणि ग्रामीण भागातले जे तमाशा रसिक आहेत ते बिदागी देण्यासाठी या ठिकाणी येत असतात। जवळपास 15 ते 20 वर्षापासून त्या ठिकाणी आपल्या उपजीविकेचा प्रश्न मांडत हे तमाशा कलावंत बसलेले आहेत। आता महानगरपालिकेने क्युमाइन क्लब आणि जेल रोड या दरम्यानच्या रस्त्यामध्ये भाजीपाला व्यावसायिक जे त्यांना जागा आरक्षित करून तिथं बसवण्याचा निर्णय घेतलेला आहे। यामुळे गेल्या 15-20 वर्षापासून एका जागेवरती थांबून बसलेल्या तमाशा कलावंतांना एका रात्रीतून बेघर करण्याचा हा प्रकार आहे। जर आता थोड्या दिवसामध्ये यात्रा जत्रा सुरू होत आहेत, यात्रा जत्रा सुरू झाल्यानंतर तमाशा कलावंतांना या कालावधीमध्ये तिथून हद्दपार करण्यात आलं तर त्यांचा उपजीविकेचा मोठा प्रश्न निर्माण होतोय। धुळे शहरामध्ये जवळपास 500 परिवार तमाशा कलेवरती आपली उपजीविका भागवत असते। जवळपास 1000 ते 1500 लोकांचा कुटुंब या तमाशा कलेवरती चालतं। अशा परिस्थितीमध्ये 1000-1500 लोकांना बेघर करण्यात महानगरपालिका अग्रेसर दिसून येत आहे। महानगरपालिकेने तमाशा कलावंत, त्याच्यावरती अवलंबून असलेले फड मालक आणि त्यासोबतच इतर तमाशा कलावंतांना हद्दपार करण्यासंदर्भातला जो निर्णय घेतलेला आहे तो तातडीनं मागे घ्यावा। तमाशा कलावंतांची जागा सोडून जर महानगरपालिकेला तिथं भाजीपाला मार्केट उभी करायची असेल तर तमाशा कलावंत ज्या ठिकाणी बसतात तेवढी जागा सोडून अतिरिक्त जागेमध्ये त्यांनी भाजीपाला व्यावसायिकांना जागा द्यावी। तमाशा कलावंतांना हद्दपार करण्यापूर्वी त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक बाबींचा विचार महानगरपालिकेने करणे अत्यंत गरजेचं आहे। जर महानगरपालिका तमाशा कलावंतांच्या 15 वर्षाचा उपस्थितीचा विचार न करता त्यांना जर हद्दपार करण्याचा निर्णय घेत असेल तर आम्हाला न्यायालयात असतो सर्व खानदेश तमाशा परिषदेच्या माध्यमातून हक्काच्या जागेसाठी न्यायालयात असतो उच्च न्यायालयाचा दार ठोठावा लागेल। त्यानंतर होणाऱ्या परिणामास सर्वस्वी आपली महानगरपालिका जबाबदार आहे। आता आमच्या उपजीविकेचा प्रश्न तमाशा कलावंतांचा उपस्थित झाल्यामुळे आम्ही मेहरबान जिल्हाधिकारी चव्हाण यांना निवेदन देणार आहोत। बघूया जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात, त्याच्यानंतर महानगरपालिका आयुक्तांना देखील आमच्या माध्यमातून निवेदन देणार आहोत।